25 जानेवारी रविवारी येत आहे रथसप्तमी. आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे, काय करायचं नाहीये, आणि रथसप्तमीला दूध उतू जाऊ द्यायचं असतं, तर ते कसं आणि का उतू जाऊ द्यायचं, त्यामागे काय महत्त्व आहे, ते केल्यामुळे काय लाभ होतो, मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरी करायचा, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो, म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते. आपल्या आयुष्यामध्ये बघा, खरंच सूर्याचं किती महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याला काही नाही, आपल्याला वाटतं की सूर्य उगवला, उजाड झालं, सूर्य गेल्यानंतर अंधार होतो, रात्र होते. पण हेच विचार करा, जर सूर्यदेवता आपल्या आयुष्यामध्ये नसले असते तर आपल्याला संपूर्ण आयुष्य हे अंधारात घालवावं लागलं असतं. तर त्यामुळे सूर्यदेवांचं खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे आपल्याला सूर्यदेवांची या दिवशी पूजा केल्यामुळे इच्छित फलप्राप्ती जी आहे तर ती होतच असते. मनामध्ये कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. सगळ्यात पहिले म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात, तर आरोग्य सुधारतं, शारीरिक आणि मानसिक कष्टांपासून आपल्याला मुक्ती मिळते, सौभाग्य प्राप्ती होते, पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची आहे. तर बघा, रथसप्तमी हा आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरी करतो. तर पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती, आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठे काही पाप आपल्याकडून झाले असतील, महापाप झाले असतील, तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. गंभीर आजारांपासून, रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणून बघा, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कार सुद्धा घालायचे आहे आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. गच्चीवर जाऊन करा, बाल्कनीमधून करा, टेरेसमधून करा. फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही बाथरूममध्ये अंघोळ झाल्यानंतर कपडे घालून पूर्व दिशेला तोंड करून ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः असं तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालेल. पण या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. बघा, रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो. सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि ज्याप्रमाणे बघा या दिवशी सूर्याला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे या दिवशी सूर्य हे रथामध्ये बसलेले आहे, तर त्यामुळे त्या रथाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. म्हणून याला रथसप्तमी असं म्हटलं जातं. आणि या दिवशी दूध सुद्धा आपल्याला उतू जाऊ द्यायचं असतं, ते सुद्धा शुभ मानलं जातं. आता दूध कसं उतू जाऊ द्यायचं ते मी सांगते. बघा, एरवी आपण महिला ज्या आहे, दूध उतू गेलं की अरे आपल्याला खूप दूध उतू गेलं, अरे आता सगळं घाण झालं, गॅस ओटा वगैरे, आपल्याला कंटाळा येतो त्या गोष्टीचा, किंवा आपण ती होऊ नये असं इच्छा करत असतो की दूध उतू जाऊ देऊ नये. पण रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला स्वतःहून दूध उतू जाऊ द्यायचं आहे. अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे ते आपल्याला उतू घालवायचं असतं. दुपारी 12च्या अगोदर हे करायचं आहे. बघा, दूध अग्निदेवांना अर्पण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही एक तवा घ्या, ठीक आहे. तव्यावर तुम्ही समिधा घ्या. समिधा म्हणजे वेगवेगळ्या झाडांचे छोटे छोटे लाकडं घ्या. गौरीचे तुम्ही 2-3 तुकडे टाका. शेणाची जी गौरी असते, गोवरे आपण त्याला म्हणतो, तर त्याचे तुम्ही 2-3 तुकडे टाका. त्यानंतर थोडंसं तुम्हाला प्रज्वलित होण्यासाठी तुम्ही 1-2 कापराची वडी टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला मातीचं छोटंसं मटकं घ्यायचं आहे. जसं बघ आपण सुगड पूजन केलं होतं तसं छोटंसं तुम्हाला मातीचं बोळकं आपण म्हणतो किंवा खण म्हणतो, त्यामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे, ठीक आहे. त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ, साखर आणि तांदूळ टाकायचे आहे. आणि अगदी थोडे थोडे टाका. तीळ, साखर आणि पांढरे तीळ, साखर आणि तांदूळ अगदी किंचित चिमूटभर टाकायचे आहे. अर्ध्यापेक्षा वर तुम्हाला त्या बोळक्यामध्ये दूध घ्यायचं आहे. मातीचं भांडं किंवा इतर दुसरं कुठलं असेल तर ते पण चालेल तुम्हाला. तर त्यानंतर तुम्हाला शक्यतो हे दूध जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशा प्रमाणे ते ठेवायचं आहे. म्हणजे उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं भांडं उत्तर दिशेला कानी करून ठेवा. पूर्व दिशेला उतू जाऊ द्यायचं असेल तर पूर्व दिशेला ठेवा. हे मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या करून पण दाखवेल. मागच्या वर्षी पण मी याचा व्हिडिओ शेअर केलेला होता. त्यानंतर समिधा प्रज्वलित करायचा आहे आणि दूध उतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. हे आपण अग्निदेवांना हे दुधाचा प्रसाद जो आहे तो आपण अर्पण केलेला आहे, नैवेद्य अर्पण केलेला आहे असा त्याचा अर्थ असतो. आणि उरलेलं दूध जे आहे ते तुम्ही चमचाभर घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचं आहे. यामुळे आरोग्याच्या पण काही समस्या असतील, रोग वगैरे काही मोठे मोठे रोग आहेत त्यांच्यापासून मुक्ती मिळते. हे पण त्यामागचं कारण आहे. तर याचा प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेलच नक्की. आता सगळ्यात पहिले म्हणजे हे व्रत कोणी करावं,
पाहायला गेले तर सगळ्यांनीच हे व्रत करायचं असतं, असं काही नाही की याने नाही त्याने नाही, ठीक आहे. सगळेच जण हे व्रत करू शकतात. पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही आहे, कमकुवत आहे, त्यांनी तर हे व्रत करायचंच आहे. ज्यांना वारंवार आरोग्य संबंधित काही समस्या येतात, काही ना काही शरीराच्या समस्या चालूच असतात, त्यांनी पण हे व्रत करायचं आहे. मूलबाळ होण्यासाठी ज्यांना अडचणी आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे. व्रत म्हणजे बघा, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा आहे, त्यानंतर दूध उतू जाऊ द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा पण करायची आहे. पूजा मी पुढे सांगते. तर अशा सोप्या पद्धतीने आणि उपवास तुम्हाला होत असेल, शरीराला झिपवत असेल तर उपवास करा, नाहीतर उपवास नाही करून तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या तरी सुद्धा चालेल, ठीक आहे. आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करायची, तर सगळ्यात पहिले रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना काहीही दान करा, अन्न, वस्त्र, त्यानंतर तुम्ही इतर बघा, तुम्ही काही खायच्या प्यायच्या वस्तू देऊ शकतात, रक्तदान करू शकतात, काही तुमच्या मनाला योग्य पटेल ते काही दान करा, यथाशक्तीने करा, मनापासून दान करायचं आहे. आणि अंघोळीच्या पाण्यात सुद्धा या दिवशी गंगाजलाचे 2 थेंब टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे, कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलेलं चांगलं मानलं जातं, पण आपल्याला ते शक्य नाही आहे. म्हणून मी नेहमी सांगते, गंगाजलची बाटली घरामध्ये ठेवा. कुठल्याही शुभ दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये, घरातल्या सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2-2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. यामुळे काय, त्या शुभ दिवसाचा फायदा घेण्यासाठी आपल्यातली नकारात्मकता, नकारात्मक ऊर्जा ही घालवणं महत्त्वाचं असतं. म्हणून या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, दान करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सप्तधान्य या दिवशी दान केलं जातं, तर तुम्ही काही धान्य तुम्हाला वाटेल ते, गहू, बाजरी, काही धान्य तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही दान करू शकतात. या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो आणि निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून जात असते. आता सगळ्यात पहिले म्हणजे बघा, सूर्यदेवांची या दिवशी पूजा कशी करायची, तर सूर्यदेवांची रथामध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या दिवशी पूजा करायची असते, कारण हा त्यांचा जन्मदिवस असतो. सकाळीच तुम्ही अशी पूजा मांडू शकतात. तर बघा, पूजा मांडणी फार काही नाही, यासाठी अगदी सोपी गोष्ट आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला या दिवशी तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि सूर्यदेवांची तुम्हाला रांगोळी काढायची आहे. बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते. सूर्यदेवांची रथामध्ये बसलेली अगदी साध्यात सोपी तुम्ही रांगोळी काढू शकतात. त्याचा एक रेडीमेड छापा पण मिळतो, जो मी आणून ठेवलेला आहे आणि मी पण तोच काढते. किंवा तुम्ही प्रिंट काढून आणली, रथसप्तमी तुम्ही टाकलं गुगलला, रथसप्तमी पूजा किंवा रथसप्तमी इमेज, तर तुम्हाला सूर्यांची एक इमेज मिळेल, ती पण तुम्ही डाउनलोड करून ती प्रिंट लावली तुम्ही तरी पण चालेल. किंवा तुम्ही पेनने तुम्ही वहीवर काढली, जसं आपण सरस्वती मातेची काढतो, तर त्याप्रमाणे तुम्ही काढली वहीवर तरी सुद्धा चालेल, ठीक आहे. असं काही नाही की असंच पाहिजे किंवा तसंच पाहिजे, फक्त रथामध्ये बसलेले सूर्यदेवता असतात, अशी आपल्याला त्या दिवशी त्यांची पूजा करायची असते, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पूजा जी आहे ती तुम्हाला सकाळीच मांडून ठेवायची आहे. पूजा करताना तुम्हाला कंटिन्यू ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः, आदित्याय नमः, जे सूर्याचे नावं तुम्हाला माहिती असतील ते लावा. किंवा यूट्यूबवर तुम्ही मोबाईलवर साईडला आदित्य हृदय स्तोत्र लावून द्या, त्यानंतर तुम्ही सूर्यकवच स्तोत्र लावून द्या, सूर्याष्टक स्तोत्र लावून द्या. यूट्यूबवर सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला. म्हणजे काय, पूजा करताना वातावरण जे आहे अगदी म्हणजे छान राहतं, पॉझिटिव्हिटी वातावरणात येते. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले दिवा लावायचा आहे. चौरंगावर पूजा मांडणीचा पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी आणेल. आत्ता फक्त मी ओरली तुम्हाला सांगते. पाट घ्यायचा आहे, त्यावर तुम्हाला पिवळ्या, ऑरेंज किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे. दिवा लावायचा आहे. गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, जसं आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पाची स्थापना करतो. त्यानंतर सूर्याचं तुम्ही ड्रॉइंग लावू शकता किंवा प्रिंट लावू शकता किंवा वहीवर काढू शकता, तसं तुम्हाला पाटावर ठेवायचं आहे. 7 घोडे असलेल्या रथामध्ये सूर्यदेवता बसलेले आहे असं ती प्रतिमा असते. किंवा तांब्याचा सूर्य तुमच्याकडे असेल ना, तर तो पण तुम्ही लावू शकतात. त्यानंतर त्या सूर्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. तांबडं फूल मिळालं तर तांबडं फूल या दिवशी अर्पण करा. 7 धान्य तुम्हाला ठेवायचे आहे. तीळ आणि गुळाचं नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे, ठीक आहे. 7 धान्य एकत्र करून ठेवा किंवा 7 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये किंवा बोळक्यांमध्ये ठेवलं तरी पण चालेल. आणि यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा आहे. आणि आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्टक हे तुम्हाला म्हणायचंच आहे या दिवशी. यूट्यूबवर लावा, कारण सगळ्यांचं हे पाठ असतंच असं नाही आहे, ठीक आहे. अशी अगदी सोपी ही पूजा मांडणी आहे. पण ही पूजा मांडणी केल्यामुळे आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह घडत असतात, आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो, आजार पण जातं, हे त्याचं महत्त्व आहे. आणि सूर्यदेवांच्या कृपेमुळे जीवनामध्ये समृद्धी येते, सुख, संपदा, सगळं काही आपल्याला अगदी भरभरून मिळत असतं.
आता रथसप्तमीचं जसं मी तुम्हाला महत्त्व सांगितलं, काय करायचं, पूजा वगैरे सगळ्या माहिती मी तुम्हाला अगदी इन डिटेलमध्ये सांगितलं आहे. आता कुठल्या चुका करू नये हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. तर रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला बघा मांसाहार करायचा नाही आहे, ठीक आहे. कारण बघा शुभ दिवशी आपण हे काही नियम पाळलेच गेले पाहिजे. त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवा. काही घरामध्ये वादावाद, कटकटी, भांडणं, शिवीगाळ हे झाले नाही पाहिजे. यानंतर या दिवशी बघा बाकी इतर व्यसनंसुद्धा काही करायचे नाही आहे. शुभ दिवस असतो, मग या दिवशी जर आपण चुका केल्या, एक साईडला आपण पूजा वगैरे करत नाही आणि मग त्यातच अशा चुका करून बसलो तर त्याचे वाईट फळ आपल्याला भोगावे लागतात. त्यानंतर या दिवशी तामसिक अन्न शक्यतो बरेचसे लोक खात नाही, म्हणजे कांदा लसूण वगैरे खात नाही. पण हा नियम तरी ठीक आहे, तुम्हाला शक्य असेल तर पाळा. पण तुम्हाला मांसाहार आणि व्यसनांपासून दूरच राहायचं आहे, ठीक आहे. हे काही छोटे छोटे नियम आहे. कोणाचा अपमान करू नका, भांडण तंटा, शिवीगाळ वगैरे घरामध्ये झाले नाही पाहिजे. घरामध्ये कुठल्याही सणाच्या दिवशी हे बेसिक नियम पाळलेच गेले पाहिजे आणि हेच महत्त्वाचे नियम असतात. कारण एका साईडला सण आहे, दुसरे अगदी छान आनंदात साजरी करतायत आणि आपल्या घरामध्ये भांडणं चालले, हे कुठेतरी अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात पहिले लवकर उठायचं आहे. लवकर उठून सूर्याला अंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य शक्यतो तुम्हाला तांब्यानेच द्यायचं आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये द्या, इतर कुठल्या दुसऱ्या प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या वगैरे भांड्यामध्ये देऊ नका. यानंतर दुसरी गोष्ट, सूर्यदेवांची व्रतकथा पण तुम्हाला ऐकायची आहे. रथसप्तमीची व्रतकथा तुम्हाला गुगलला सगळीकडे मिळून जाईल, अगदी छोटी आहे. यानंतर सूर्यासाठी तुम्हाला दिवा लावायचा आहे. जमल्यास तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा बाहेर खिडकीमध्ये तुम्ही एक तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, चालेल, पण सूर्यदेवांना समर्पित असा एक दिवा लावायचा आहे, ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे. दानाला खूप महत्त्व आहे, दान नक्की करा. कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही दान केलं ना तर तुमच्या पितरांचा पण आशीर्वाद मिळतो आणि त्या दिवसाचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळत असतं. हे त्यामागचं कारण आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते, दान यथाशक्तीने, असं नाही आहे दान म्हणजे अगदी 500 आणि 1000 रुपयाचं. तुम्ही कोणाला एखाद्याला पाणी जरी पाजलं ते सुद्धा एक प्रकारचं दान झालं. आणि पाणी देणं हे तर सगळ्यात मोठं काम म्हटलं जातं. पाणी बघा, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे एखाद्याला तुम्ही ग्लासभर पाणी जरी दिलं ते सुद्धा एक मोठं दान असतं. काही दान करा, तुमच्या मर्जीवर आहे, फक्त दान हे मनापासून केलं गेलं पाहिजे. आणि या दिवशी जसं की आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे, घराचा मुख्य दरवाजाला तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावा, छान अशी रांगोळी काढा, छोटीशी रांगोळी काढा, त्याच्यावर हळदी कुंकू टाका, पण छोटीशी का होईना रांगोळी तुम्हाला सणांच्या दिवशी बाहेर काढायचीच असते. यामुळे ना त्या दिवसाचं बघा, त्या दिवशी आपलं घर कसं प्रसन्न आणि मुख्य दरवाजा महत्त्वाचा असतो, तिथूनच सकारात्मक नकारात्मक ऊर्जा घरामध्ये ये जा करत असते. आणि शुभ दिवशी त्या दिवसाचं फळ मिळवण्यासाठी आपलं घर स्वच्छ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी करा. पाहायला गेलं तर फार मोठ्या काही गोष्टी नाही आहे. पूजा मांडणी सुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरी करायचा आहे. तर या दिवशी उपवास करत असाल तर उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो. तर सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. सांगितल्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य द्या, पूजा मांडणी करा, दूध उतू जाऊ द्यायचं आहे. काही गोष्टी ज्या आहे, काही चुका आपल्याला टाळायच्या आहे आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे. तर ही संपूर्ण सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.